मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरवरील 20 प्रश्न बघितली होती. आता आपण या व्हिडिओमध्ये 21 ते 40 पर्यंत प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहे. चला तर सुरू करूया. 21वा प्रश्न आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मर कुठे वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पॉवर स्टेशनमध्ये. पॉवर स्टेशनमध्ये उच्च क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर वापरतात. 22वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरची क्षमता कोणत्या एककात मोजली जाते? तर ट्रान्सफॉर्मरची क्षमता ही KVA मध्ये मोजली जाते. 23वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये लोड नसतानाही कोणते लॉस होतात? लोड नसताना देखील ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर लॉस कायम होतात. 24वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये जास्त उष्णता का निर्माण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, जास्त करंटमुळे वाइंडिंगमध्ये कॉपर लॉस होतात आणि उष्णता वाढते. 25वा प्रश्न आहे, करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग काय आहे? करंट ट्रान्सफॉर्मर हा जास्त करंट कमी करून मीटरला मोजण्यासाठी देतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, व्होल्टेज मोजण्यासाठी. 27वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरचा इम्पिडन्स कोणावर अवलंबून असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, वाइंडिंगवर. ट्रान्सफॉर्मरचा इम्पिडन्स हा वाइंडिंगवर अवलंबून असतो. 28वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमधील शॉर्ट सर्किट टेस्ट कोणत्या वाइंडिंगवर केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे, लो व्होल्टेज वाइंडिंग. शॉर्ट सर्किट टेस्ट ही लो व्होल्टेज वाइंडिंगवर केली जाते. 29वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमधील ओपन सर्किट टेस्ट कोणत्या वाइंडिंगवर केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे, हाय व्होल्टेज वाइंडिंग. ओपन सर्किट टेस्ट ही हाय व्होल्टेज वाइंडिंगवर केली जाते. 31वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणता लॉस लोडवर अवलंबून असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कॉपर लॉस. कॉपर लॉस करंटवर अवलंबून असतो आणि लोड बदलल्यास तो बदलतो. 32वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणता लॉस लोडवर अवलंबून नसतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कोर लॉस. 33वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट टेस्ट का करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, कॉपर लॉस शोधण्यासाठी. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये कॉपर लॉस शोधला जातो. 34वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ओपन सर्किट टेस्ट का करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कोर लॉस शोधण्यासाठी. 35वा प्रश्न आहे, सिटीच्या सेकंडरीला नेहमी काय करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, शॉर्ट. सिटीच्या सेकंडरीला नेहमी शॉर्ट ठेवतात कारण जास्त व्होल्टेज निर्माण होऊ नये म्हणून. 36वा प्रश्न आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मर साधारण कोणत्या क्षमतेचे असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, MVA मध्ये. 37वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये मॅग्नेटायझिंग करंट कशामुळे लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, कोअर फ्लक्स निर्माण करण्यासाठी. 38वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरचे नॉईज कमी करण्यासाठी काय वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, साऊंड प्रूफिंग. 39वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर रेटिंग नेहमी KVA मध्ये का दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण पॉवर फॅक्टर बदलतो. पॉवर फॅक्टर बदलत असल्याने रेटिंग ही KVA मध्ये दिली जाते. 40वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये व्हेक्टर ग्रुप काय दर्शवतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, वाइंडिंगचे जोड व फेज रिलेशन.